नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमधले आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे की महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली? महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 असा आहे, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बीड. बीड हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भीमा व गोदावरी या नद्यांची खोरी खालील पर्वतरांगामुळे वेगळी होतात. भीमा व गोदावरी या नद्यांची खोरी खालील पर्वतरांगांमुळे वेगळी होतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बालाघाट. बालाघाट हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 असा आहे, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 नंदुरबार. नंदुरबार हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 असा आहे, महाराष्ट्र राज्यात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? महाराष्ट्र राज्यात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 यवतमाळ व रत्नागिरी. यवतमाळ व रत्नागिरी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 लॅटराईट मृदा. लॅटराईट मृदा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 असा आहे, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात एलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत? खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात एलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधलेली आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 पूर्णा. पर्याय क्रमांक 3 पूर्णा नदी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे, महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 75%. पर्याय क्रमांक 3 75% हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे, अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 पश्चिम. पश्चिम हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे, वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 अकोला. अकोला हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 त्रिकोणाकृती. त्रिकोणाकृती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 720 किमी. 720 किमी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 असा आहे, 1960 साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते? 1960 साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 4. 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 बांद्रा. बांद्रा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 असा आहे, पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन
कोणता जिल्हा निर्माण झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वाशिम. वाशिम हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 असा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात. सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पश्चिम घाट. पश्चिम घाट हे उत्तर बरोबर आहे. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 असा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नद्यांचा उगम होतो? त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 गोदावरी. गोदावरी हे उत्तर बरोबर आहे. त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर गोदावरी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 असा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 रायगड. रायगड हे उत्तर बरोबर आहे. कर्नाळा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 असा आहे आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर रत्नागिरी. कोल्हापूर व रत्नागिरी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे विद्यार्थी मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट डोंगरामुळे कोणती खोरी वेगळी होतात? हरिश्चंद्र बालाघाट डोंगरामुळे कोणती खोरी वेगळी होतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 गोदावरी भीमा. गोदावरी भीमा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अमरावती. अमरावती हे उत्तर बरोबर आहे. गाविलगड टेकड्या अमरावती या जिल्ह्यात आहेत हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे? महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गोदावरी. गोदावरी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 कोकणातील डॅश वाहिनी नद्या आहेत? कोकणातील डॅश वाहिनी नद्या आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पश्चिम. पश्चिम हे उत्तर बरोबर आहे. कोकणातील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 असा आहे कोकणचे हवामान डॅश असते? कोकणचे हवामान डॅश असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सम. कोकणचे हवामान सम असते. प्रश्न क्रमांक 26 असा आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अंबोली. अंबोली हे उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाऊस अंबोली येथे पडतो. प्रश्न क्रमांक 27 असा आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात किती वन विभाग आहेत? महाराष्ट्रात किती वन विभाग आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 58. महाराष्ट्र राज्यात 58 वन विभाग आहेत हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 28 असा आहे नागपूर आणि अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? नागपूर आणि अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 विदर्भ किंवा वऱ्हाड. विदर्भ किंवा वऱ्हाड हे उत्तर बरोबर आहे. नागपूर आणि अमरावती विभाग विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने ओळखला जातो. तर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 असा आहे नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नाशिक. नाशिक हे उत्तर बरोबर आहे. नंदुरबार जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात आहे. प्रश्न क्रमांक 30 असा आहे विद्यार्थी मित्रांनो भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. गडचिरोली हे उत्तर बरोबर आहे. भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात आहेत. तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.